शेखर जरा शेखर आम्हाला जे बिल पहिले झाले ना तेच ओपन ते 30 दिसाचे 35 आमचा आवाज तुझ्या मेरेनूच वयतलो सरकारा मेरेन वयपाक आता आम्ही स्पेशल मीडिया आपल्या मीडिया थ्रूच आमचा आवाज सरकाराचे कितें पळय सरकार जर लोकांक बाकीच्या गोष्टी जर हेल्प करता जाल्यार मेन गरज आमच्या सीएमान जी करूंक जाय न्हू ही बिलां सारकी करूंक जाय कित्याक लोकांक 1000 रुपया 2000 रुपया आमी दितात लोकांक जाणट्यांक मिणट्यांक पूण ही जर बिलां सारकी करी जाल्यार लोकांक खूब हेल्प जातलो कित्याक ही बिलां पळय कशी येता पळय 5000 6000 12000 हेचेरूच लोकांचे पयशे वयता न्हू मागीर थंयसून भायर काडटा न्हू ते हें जावप उपकारना गव्हर्मेंटाक आमची रिक्वेस्ट आहा कितें हेंच्यांनी बिलां सारकी करची फाटल्या फावटी बी 6 म्हयन्याक लोकांनी खूब जाणांनी मोर्चा काडले एज्युकेशनाक केली आतां परतून आमी हें कित्याक केलें की बाबा आमच्या वाड्याच्या लोकांक बिलां आहा पळय ती डबल जाली म्हणून आमी हांगा येयल्या आमको हे असता न्हू तुम्ही जर 2 महिने 30 दिसान जरा 100 आसपाचे आता हे 52 दीस आसा म्हणून 173 पडला ते तुका सांगता न्हू ती चूक कोणाची चूक नात ते भितर कशी नाता 2 महिने तुम्ही करतात न्हू तुम्ही महिन्यात जर येयले जाल्यार त्याच रेटींग पडटाले न्हू ते रेटिंग पडला ते एका महिन्यात 100 आसपाचे 30 दिसान बिल हांगा 100 आसले 100चे देता असले न्हू सर आम्ही कितें म्हणतात आता जे आम्ही म्हणतात तेच न्हू आता जे तुम्ही 100चे देता असले ते बिल खंयच्या रेटीन आमकां हे केलं तुम्ही या रेटीन नवी रेट खंयचे युनिट कसं पडलं युनिट कसं पडलं ₹2 10 पैसे पहिले 100 हय पहिले 100 आता म्हाका सांग तेच तर टायमार येयले बिल जाले 100च मिनिटे पडपाचे ते तुमका सांगता न्हू आता 2 रुपये झाले न्हू सर ते वाढले न्हू तुम्ही ते युनिट 2 रुपये जागे सर युनिट वाढले कशा आता हेचेच टोटल मारून पळया तुम्ही 30 दिसान हांगा 100 आसपाचे फाटल्या 2 म्हयन्यांक जुलयान बिल येयलें तेन्ना म्हाज्या सारक्या मनशाक 16000 बिल येयलें ते म्हाका पयलीं 6-7 हजार येताले आतां कितें जाला ह्या आमी त्या म्हळ्यार एकदां चुकले म्हणून ओगी रावले सगळे लोक म्हणटाले आमी डिपार्टमेंटान या पूण ह्या फावटी कितें जाला आतां हें दुसरें बिल आमकां सेम तशेंच येयलें सो आमी कितें म्हणटात तुमी जेन्ना जुलयान बिल दिलें परत तुमी आतां ऑगस्टान दिलें आतां ते ऑगस्टान 55 डेज 52 डेज दिले तुम्ही जर हें बिलां जर आहा पळय ती जर सारकी एका म्हयन्यानूच जर दीत जाल्यार आमचो जर तुमी टॅरीफ फाटल्यान वाडयता आमी घालता पळय वाडोवन स्लॅब तो सारको येतलो कित्याक तुमी बिलां लेट दितात आनी ते बिलांचे सगळे आमच्या लोकांचेर बर्डन पडटा सो एका मनशाचे 2-2, 3-3 हजार अशेंच वयता सो तुमी म्हयन्याचे जर बिलां दिना आनी तुमी जर अशीं बिलां धाडटा जाल्यार तुमी जाल्यार टॅरीफ तरी कॅन्सल करता तो जावं म्हयन्याक तुमी बिल सारकें 30 डेजान बिल आमकां धाडा म्हणजे आमकां तो स्लॅब वयलो आमकां भरचो पडचो ना हर फावटी आमकां हेच तुमी धाडटा बिलां आनी एकदां 3 म्हयन्याची बिलां येता 2.5 म्हयन्याची येता 2 म्हयन्याची येता सो बिल जर म्हयन्यान जर येयलें जाल्यार आमकां बिल भरपाक बरें पडटलें न्हू आमच्या लोकांक आमच्या लोक जे आहा ते 10,000 15,000 जोडपी आहा गरीब लोक आहा तुमी घरा पळयले 2 रूम आहा पळय तेका नितेश म्हणजे तेका 6,500 रुपया बिल येयला 2 रूम आहा तेच्या घराचे तेका बिल पयलीं 1,000 2,000 येताले म्हाज्या सारक्या मनशा खातीर जर आतां म्हाका 7,000 8,000 येताले ते डायरेक्ट फाटल्या म्हयन्यान 16,000 येयले आनी आतां 15,000 बिल येयला म्हाका सो अशी जर बिलां येयल्यार लोक भरतले कितें आनी खातले कितें आनी ह्याच 4 म्हयन्यांक स्टार्ट जाला म्हणजे आमी फाटल्या बिलाक आमी रावले सगळ्या लोकांक रावले एक बिल चुकला आसतलें फुडलें बिल गव्हर्मेंट बी येयला आसतलें येवंक शकता म्हणून सेम तुमी परतून 55 डेजचेच बिल धाडटा आतां हे 55 डेजाचें बिल 54 डेजाची बिल आमी 2-3 म्हयन्याची बिलां केन्ना धाडूना बिल 45 डेजाची वयताली फाटल्या फावटी कितें पेनल्टी पडटली लोकांक सो तेका लागून ती मागीर सरकारान फाटीं घेतली सो परत रिवायज बिलां येयली जवळ 21,000 बिलां आमकां रिवायज करची पडली सो ती परत आमकां रिवायज दिवपाक मातसो टायम 10 दीस टायम घेतलो तेच्या खातीर हे पिरियड 54 डेज जालो आतां ह्या फुडें बिलां आमचो प्रयत्न चालू आसा 30 डेज करपाची आतां ह्या फुडले बिल तुका येतले म्हणजे तुका ह्या बिला बद्दल सांगता ही एरिया 13 जुलय ते 12 ऑगस्ट इतल्या पिरियडाचे बिल येतले ते 30 दिसाचेच बिल येतले ह्या फुडें इतले हांव शुवर सांगू शकता तुम्ही तर ते लेट तुम्ही बिल धाडले तुमचे मिस्टेक न्हू तुम्ही 2 म्हयन्यान बिल धाडले तर 54 डेजाचे सो 54 डेज धाडटा जाल्यार तुमी तो टॅरीफ कॉल येता आमकां टॅरीफ ते मंथ 30 दिसाचो लाय न्हू आमकां आतां 30 दिसाचो येवंक जाय न्हू ते मंथली हिशोब आसता पळय तो 30 दिसाचोच आसा आतां डॉमेस्टिकाक कितें आहा प्रत्येक म्हयन्याक 4 स्लॅब आसा 0 to 100 तेच पळयता 101 to 200 201 to 300 and 301 to 400 units 400 वयर ती एकूच स्लॅब आसा ती 6.6 रुपीज सो
तुमच्या हातीसून तुम्ही सारखे आहात. हय. आमच्या हातीसून पळया न्हू त्या लोकांची हालत आमकां ते सगळे पंचायतीन येता लोक आमचे कडेन येतात एटलिस्ट हांव म्हणटा की मोबायलार तरी तुम्ही 30 डेजाचो पयलीं तर तुम्ही धाडली सुद्दां व्हॉट्सअप न्हू पयलीं बाबा आपले बिल लोक बरोबर आहे. आम्ही तरी बाबा हे बिल येयलेले लहान फुडें तुका 30 दिसा येतले न्ही पळय आतां. पण सर हे आता हे सर तुम्ही मान्य केलं आम्ही हा. आता तुम्ही 45 54 दिवसांचे दिले पण आता एका पेनल्टी पडली ती पेनल्टी आमच्या नाही, काहीच पेनल्टी ना. न्हू आता तुम्ही आता Penalty वाढली. नाही. रेट वाढली. रेट वाढली. वाढवून येयले. वाढून हा. गेले. 15 दिसाचे वाढवून आता येयले. ते 52 days येऊन ना, त्याच्या पयलींचे बी 48 days, 52 days हय, आहेत. हय. कितके महिने ते लास्ट फेब्रुवारीतल्यान येता. एक एक तो. सर लोकांचे सर कितें आहा? कोणाक काय सर, कळचे? ना सर लोकांचे कितें आहा म्हयन्याक सॅलरी मेळटा हय. 10 ते 12,000 आता हे तर अपघातीत तर तुमची बिल अशी येवंक लागली जाल्यार तांकां सॅलरी खंयची व्हडलें bill तुका आणि एक तर एक तुमचे मेन व्हडले प्रॉब्लेम तुम्ही तर विदीन अमके दिसांनी तर तुम्ही फारीक करना जाल्यार सोमतेच कट करपाक येता लोकांनी तरी कितें करपाचें पेमेंट सोंपतलो का ते कट करूंक येताले मागीर ते बाबडे हेजे कडेन तेजे कडेन कॉफरीतले पयशे काड आनी हेजे पयशे काड परत तांकां इंट्रस्ट फारीक करता लोकांनी करपाचें कितें सर एक तर हेजेर कितें तरी सोल्युशन काडा ते म्हणजे आमी मेंबरांक गट करतात ते सगळे जाण पळय, फुडलें बिल तुका 1 महिन्याचें येतलें आतां ह्याच फुडें 1 महिन्याचीच बिलां येतली. मग हे भरपाचे तर आम्ही हेजेर आमी हे कितें पूण सर बिलां रिवायज जावन येयल्ली न्हू हा. मागीर एकूच बिल मायनसान येयले आमकां ते भरूं नाका म्हणून सांगले हा. आनी आतां जी येयल्या ती परत वाडोवन येयली आनी वाडोवन तुमी म्हणटा की ती- ना वाडोवनूच येयली न्हू obviously वाडोवनूच सर येयली कोणे दिला रिवायज प्रमाणे येयला न्ही ती. कोणे दिला न्हू, वाडोवन येयली दिला. पळय, पेनल्टी पळयली आतां आमी कितें? कोणाकूच पेनल्टी घालिना. सरकारान सांगलें पेनल्टी घालप ना, तुमी पेनल्टी घालिना. 1 एप्रिल 2026 ह्या दिसाचे नवीन टॅरीफ येयल्ले आसा. पर युनिट मातशे ताका रेट्स वाडलेले आसा आनी मार्च एप्रील मे जून गरमेची ते आसल्या खातीर ह्या वर्सा जुनानूय तितलो पावस पडूंक ना सो ती म्हणून गरमी मातशी चड आसा. ह्या दिसांनी लोकांचें कन्जम्पशन वाडलेलें आसता. लोकांक तें कळना. AC बी चालू आसता भुरग्यांक इवन दनपारची बी AC चालू आसता कन्जम्पशन चालू आसता. सो लोकांचें कन्जम्पशन वाडलां आनी रेट्स वाडल्या तेच्या खातीर बील मातशें सुबेज जायना. तो विषय असा पळय तो जी म्हयन्याक बिलां येता ती 1.5 म्हयन्याक बिलां येता हो विषय कळटा. सो ते आमचो प्रयत्न चालू आसा ते दिशेन की बिलां आमी 30 दिसांनी दिवची आनी ह्या फुडें आमी 30 दिसांचीच बिलां घेतली. आतां गेला ते बिल 50 दिसांचें गेलां पूण ह्या फुडें जी आमी 30-32 दिसांची बिलां वयतली. सो तेंचो डिमांड कितें आसलो डिमांड कितें आसलो तेंचो डिमांड कितें आसलो की रेट्स वाडल्या आनी बील एकाच टायमार 2 म्हयन्याचे एकाच टायमार म्हणजे 50 बील एकदांच येयलें सो तांकां मातशें तें जड वयता भरपाक. सो तेचेर आमी सोल्युशन काडलें की फुडलें बील ताका 1 म्हयन्याचें दितलें आमी. आता जे कोलाचे जे पयशे आसा पळय ते Fuel tax म्हणटात पे पळय. कित्याक करचे पडटा आनी हो जो फ्यूल टॅक्स आसा पळय ते कित्याक तांकां पे करचे पडटा. ना तो फ्यूल तो कितें आसा तो जनरेशन आमी काय सप्लाय करिना न्ही हांगा गव्हर्मेंट गोवा पावर जनरेशन जायना आमी तो भायल्यान परचेस करता सेंट्रल ग्रिडासान करता आनी जे व्हडले व्हडले जनरेशन प्लांट आसा पळय थंय तो कोल लागता तांकां थर्मल पावर प्लांट आसा पळय सो तो कोल प्रायस जो आसा तो वेरी जाता. सो त्यो रेटी आमचे हातीन आसना. सो जे वेगळे आसा त्या प्रमाणे ते इम्प्लिमेंट करता आनी कोल चार्जीस पयलींच्यान आसा बिलान आसाच पयलींच्यान फक्त तो डिफरन्स येता पळय तो कितें त्या टायमार कितलो आसा तो बिलान येता. दुसरो विशय आतां आमी पळयला की जेन्ना स्ट्रीट लायटी घातलेल्यो आसा आनी त्यो स्ट्रीट लायटी दिसाच्यो पासून चालू आसता ते सुद्दां बी सामान्य मनशाक पे करचे पडटा. आतां इलेक्ट्रीक ड्युटी चार्जीस गव्हर्मेंटान इम्प्लिमेंट केला.